श्रीराम समर्थ परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, आपण आपल्याला जाणावे असे श्री समर्थ सांगतात. प्रत्येक माणूस स्वतःला लहान मोठा, गरीब श्रीमंत, विद्वान अडाणी किंवा चांगला वाईट असे काहीतरी समजतोच. म्हणजे प्रत्येक माणूस स्वतःला जाणतो, पण स्वतःबद्दलची त्याची ती कल्पना त्याचे खरे स्वरूप नसते. मी आत्मस्वरूप आहे असे साक्षात ज्ञान होणे म्हणजे आपण आपल्याला जाणणे होय. आपल्या स्वरूपाचे अज्ञान सर्व अनर्थाचे मूळ आहे. स्वस्वरूपाचे भान लोपणे व देहालाच आपण समजणे हे अज्ञान लक्षण मानतात. आपले शरीर, प्राण, मन, बुद्धी व अहंकार यांना अंतिम सत्यपणात देणे व त्यांचा खरा आधार जो आत्मा त्यास विसर पडणे हे अज्ञानाचे प्रकट स्वरूप आहे. अज्ञानामुळे माणूस सीमित, शांत, संकुचित, स्वार्थी व अल्प बनतो. मग स्वतःच्या वासना, भावना, सुखे, दुःखे व आप्तेष्ट यांच्यामध्येच तो मग्न राहतो. अज्ञानाच्या मगरमिठीतून सुटून ज्ञानस्वरूप अनंतामध्ये विलीन होणे म्हणजे मोक्ष होय. आत्मज्ञानाने अज्ञान निवृत्त होते, परंतु त्यामुळे परिस्थितीत बदल घडत नाही किंवा सुखाचा नवीन प्रकार निर्माण होत नाही. आत्मस्वरूपाचा अनुभव येण्यासाठी जीवामध्ये परिवर्तन व्हावे लागते. जीवाची शक्ती त्यासाठी कमी पडते. सद्गुरूंच्या शक्तीनेच ते घडून येऊ शकते. साधन करून साधक आपल्या अंगी विरक्ती बाणवतो. विरक्त अंतःकरणात आध्यात्मिक वृत्ती स्थिरावते. त्यामुळे सद्गुरूंकडून झालेल्या श्रवणाचे यथास्थित मनन घडते. मननाने वचनांचा अर्थ पूर्ण समजतो व पटतो. मग बुद्धी त्याने काठोकाठ भरून जाते. हे निदिध्यासन होय. मी आत्माच आहे या अर्थाने अखंड व्यापलेली बुद्धी आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण भंग करते. अज्ञान निवृत्त झाले की तीच बुद्धी ज्ञानस्वरूप आत्म्याशी समरस होते. तिलाच आत्मबुद्धी म्हणतात. आत्मा सर्वदा सर्वत्र विद्यमान आहे. तो मजपशी नाही हा केवळ भ्रम आहे. तो नित्य सिद्ध असल्याने फक्त ज्ञानानेच अनुभवास येतो. आत्मदर्शनासाठी निर्मल अंतःकरणातच स्थिर राहणारी आत्माकार वृत्ती पाहिजे. आतील वासना व बाहेरील कर्मे दोन्ही अंतःकरण स्थूल व मलिन करतात. त्या मलनिवृत्तीसाठी साधनाची जरूर लागते. सद्गुरू सांगतो, तू आत्माच आहेस, परमानंद तुझा स्वभाव आहे. हा अर्थ अखंड धारण करणारी विकल्परहित बुद्धी तयार करणे हे एकच साक्षात साधन आहे. यासच आत्मैक्य बोधिनी वृत्ती म्हणतात. प्रथम कर्माची हौस मोडायची, मग वासना क्षीण करायची, नंतर मननामध्ये मग्न व्हायचे आणि अखेर निदिध्यासाने आत्मस्मृती अखंड सतेज ठेवायची. हा खरा परमार्थ आहे. दृश्याने व्यापलेली वृत्ती आत्मस्मृतीच्या धारणेने आत्माकार करण्याचा अभ्यास साधकाला करावा लागतो. या अभ्यासामध्ये वृत्तीच्या मुळाशी जावे लागते. म्हणून परमार्थ मोठा गूढ आहे, गहन आहे. सत्संगतीत त्याचे मर्म कळते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 5 समास 9 साधक निरूपण भाग 2. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ.